गवान अपडेट्स। मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जीआर काढला। मात्र सरकारच्या निर्णयामुळे एकीकडे मराठा समाजाने जल्लोष केला तर दुसरीकडे ओबीसी समाजाने रोष व्यक्त केला। एवढंच नाही तर मराठा समाजाच्या अध्यादेशाविरोधात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारविरोधात तत्सदंड थोपटलेले आहेत। अध्यादेशाविरोधात नाराजी व्यक्त करत छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकत सरकारला कठोर संकेत दिले। विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळ पूर्व बैठकीला त्यांनी हजेरी लावली होती, तर गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं। मात्र त्याकडे मंत्री भुजबळांनी पाठ फिरवली। आरक्षणाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत भुजबळांनी आजच्या महत्त्वाच्या बैठका आणि भेटीगाठी कालच टाळल्याचं दिसतंय। ओबीसींच्या हक्कांसाठी सरकारविरोधात गरज पडल्यास हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातही जाणार असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलंय। कोणत्याही जातीला कुठेही टाकण्याचा सरकारला अधिकार नाही असं भुजबळांनी सरकारला ठणकावलंय। ओबीसीचं नुकसान होत असेल असं आमच्या वकिलांनी पूर्णपणे आपल्याला निश्चितपणे सांगितल्यानंतर आणि हायकोर्टात जाण्याची तयारी दर्शवल्यानंतर आम्ही निश्चितपणे हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल या सर्व ठिकाणी जाण्याची आमची तयारी आहे। जरांगेंच्या आंदोलनानंतर उपसमितीच्या माध्यमातून सरकारने जी आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण करावीत। फक्त पुन्हा मराठा समाजाची फसवणूक होऊ नये असं आमदार विश्वजित कदम यांनी म्हटलंय।